महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नाशिक अमरावती घटनेची जालन्यात पुनरावृत्ती। महाविद्यालयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार, आरोपीला 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। जालना शहरात एका महाविद्यालयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या। दरम्यान न्यायालयाने आरोपीला 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जालना शहरातील रेल्वे पटरी परिसरातील एका महाविद्यालयात पीडित तरुणी आणि आरोपी साहिल जावेद अन्सारी हे दोघे शिक्षण घेत होते। ओळख वाढल्यानंतर आरोपीने तरुणीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला। तरुणीने सुरुवातीला विरोध दर्शवल्यानंतर आरोपीने आत्महत्येची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। तक्रारीनुसार त्यानंतर आरोपीने तरुणाशी मैत्री वाढवली। या काळात आरोपीने तिला शहरातील विविध ठिकाणी घेऊन जात असल्याचा आरोप आहे। तसेच घरात कोणी नसल्याचे सांगून तिला घरी घेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे। ही घटना पीडितेने आपल्या आईला सांगितल्यानंतर दोघींनी कदीम जालना पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। यामध्ये बलात्कारासह जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही आरोप करण्यात आला आहे। त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला ताब्यात घेतले। आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत। दिनांक 15/4/2026 रोजी आमच्याकडे कदीम जालना पोलीस स्टेशनला एका पीडितेने तक्रार दाखल केलेली आहे। 18 वर्षाची पीडित आहे ती कॉलेजमध्ये जाते, एका महाविद्यालयामध्ये, शहरातल्या महाविद्यालयामध्ये 11वी कला विषयात ती शिकते। तिच्याच वर्गात शिकणारा एक साहिल अन्सारी नावाचा युवक आहे। त्यानं त्याच्याशी आधी मैत्री केली, त्यानंतर प्रेम झालं त्यांच्यामध्ये असं तिचं म्हणणं आहे। आणि मग दिनांक 15/4/2026 रोजी तिच्या इच्छेविरुद्ध तो तिला तिच्या घरी घेऊन गेला आणि तिच्या घरी तिचे आई वडील वगैरे कोणी नसताना तिच्यावर अत्याचार केलेले आहेत असं तिचं म्हणणं आहे। तशा आशयाची तिने फिर्याद दिलेली आहे आणि त्या फिर्यादीवरनं लैंगिक अत्याचाराचा गुन्हा त्याच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे। आणि मुलगी SC/ST प्रवर्गातील असल्यामुळे अट्रॉसिटीचे सेक्शन त्यामध्ये लागलेलं आहे। तिने असंही सांगितलेलं आहे की माझी इच्छा नव्हती आणि माझ्या इच्छेच्या विरुद्ध तिने अत्याचार केलेला आहे आणि त्याने आत्महत्या करण्याची पण धमकी दिली तिने संबंध ठेवल्यानंतर, म्हणून तिने घाबरून त्याचे संबंध ठेवलेले आहेत असं सांगितलेलं आहे। आणि कुणी म्हणजे रस्त्यामध्ये अडवू नये किंवा बोलू नये म्हणून ते जाताना येताना वगैरे तिला बुरखा घालण्याचा सांगायचं असंही तिने तक्रारीत नमूद केलेलं आहे। आपण आरोपीला अटक केलेली आहे। आरोपीची 20 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आपल्याला मिळालेली आहे। अधिक सखोल तपास आम्ही यामध्ये करत आहोत। म्हणजे महाविद्यालयातून जेव्हा तो मुलीला घरी घेऊन जायचा तेव्हा तो बुरखा घालून न्यायचा असं पीडितेचं म्हणणं आहे। हा, पीडितेचं असं म्हणणं आहे की जेव्हा कुठे सोबत बाहेर जायचे तेव्हा तो बुरखा घालायचा। सर, नेमके जे प्रेम संबंध होते का आणि ते कशामुळे त्या मुलीच्या म्हणजे काय झालं तेव्हा त्या मुलीने तक्रार दाखल केली? प्रेम संबंधच होते, परंतु तिला इच्छा नव्हती की सध्या नको, आपण जर प्रेम आहे तर लग्न करू आणि लग्नानंतर मग आपण हे करू असं तिचं म्हणणं होतं। परंतु मग त्यांनी प्रेमाचं हे दाखवून आणि आपण लग्न करणारच आहोत असं लग्नाचं आम्ही दाखवून तिच्याशी केलं आणि नंतर तिला जाणीव झाली की काहीतरी चुकलेलं आहे आपलं, म्हणून तिने फिर्याद दिलेली आहे। तर आता सध्या महाराष्ट्रामध्ये जे घडते व्हिडिओ वगैरे काढले जातात अशा प्रकरणात यामध्ये तशा अँगलनं काही तपास सुरू आहे का? असं काही अँगल आहे का? नाही, आपण सगळं करत आहोत, सगळ्याच अँगलने तपास करत आहोत। पण प्राथमिकदृष्ट्या तर त्या दोघांमधलं प्रेम संबंध पण हे झालेलं आहे आणि त्याला मुलीची तयारी नव्हती, मुलीची इच्छेविरुद्ध झालेली आहे असं दिसतंय। दुसरा अँगल अजूनपर्यंत तरी आढळून आलेला नाही। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।